था, उस सिलसिले में गए हैं। कुछ वहाँ पर कुछ राजनीति के बारे में या कल के फंक्शन के बारे में, इसके बारे में कुछ चर्चा रहेगी। ऐसे बात नहीं, वो तो अभी कुछ दिन जाने दो, 1-2 महीने जाने दो, आप लोगों को इसके बारे में मालूम पड़ेगा। हमारे जो राष्ट्रीय नेता है उनके संपर्क में है। संत महंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोण मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत, या सगळ्या गोष्टी उद्या तुम्हाला कळतील, पासेस दिल्या जातील। जवळपास महायुतीचे सगळे घटक असतील आणि सत्तेतल्या विरोधातले सुद्धा त्यांना सुद्धा आमंत्रण दिलं आहे। समन्वय आहे असं सांगतायत। आपण पाहतोय शपथविधी सोहळ्यासाठी इथे तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच्याच पाहणीसाठी महायुतीचे हे नेते तिथे दाखल झालेले आहेत। आताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली। कैसे होगा? अभी कल हमारी 4 तारीख है मीटिंग, यहाँ पर हमारी है भाजपा विधानसभा दल की, उसमें ये तय होगा। वर्षा में आज मीटिंग नहीं, आज सीएम साहब आज कुछ तो भी 2 बजे पहुंच रहे, 2 या 3 बजे पहुंच रहे हैं। 6 दिसंबर को लेकर उनकी एक बैठक वहां पर रखी गई है, उसके बाद में हम उनके साथ मिलकर बातचीत करेंगे। विधीच्या घडामोडींना सध्या वेग आलेला आहे आणि त्यासाठी महायुतीचे नेते आता इथे दाखल झालेले आहेत। आझाद मैदानावर सध्या पाहणी होती। जुन्या गोष्टींना उजाळा झाला, कारण 30 वर्ष झाले मी आणि एकनाथजी सोबत आहे, माझे त्यांचे पारिवारिक संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत, त्यामुळे मला वाटतं असं कुठेही आम्ही सगळेजण इथे पाहणी करायला आलेलो आहोत। सर, तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्याच्यामुळे अशी चर्चा सुरू झाली, तुम्ही काही महत्त्वाचा निरोप देण्यासाठी गेला होता? काहीच नाही, देवेंद्रजीकडे मी रोज असतो, आपण बघतायत, मी त्यांच्याकडे दुपारी पण असतो, संध्याकाळी असतो, रात्री पण असतो, त्यामुळे त्या बैठकीचा काही संबंध नाही। पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो। अतिशय चांगली चर्चा आमची त्या ठिकाणी झाली। माझे आणि त्यांचे अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्यामुळे खूप चांगल्या मागच्या सगळ्या गोष्टींना आम्ही पुन्हा उजाळा दिला। 2.5 वर्षातल्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा, अनेक निर्णयाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी झाली। पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून भूमिका बजावली का एकनाथ शिंदे यांची? नाही, काही संकटमोचकाची भूमिका नाही। मी तेच सांगतो की मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो। याआधी देखील उद्धव ठाकरेंच्या वेळेला तुम्हीच तिकडे होतात, आता देखील तुम्हीच आहात, त्यामुळे चर्चा वाढलेल्या पाहिजे। योगायोग बनवाया सगळ्या गोष्टी।